अजब रमा राघवची जोडी। अजून आणलं नाही बघ। अरे काय किती वेळ? अरे काय हे उसासे आणतात पूजेसाठी? छाटून आणायला सांगितलं होतं ना, कांड्या करून आण म्हणून। जरा घाई झाली म्हणून जसे पटकन मिळाले तसेच घेऊन आलो। बघ वर तोंड करून सांगतोय आणि जाऊ दे ना। अश्विनी पायावर पाणी तू घालायचं। हो आले। माधव जरा टॉवेल। हो 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 उसाचं मी बघते ना। कसं आहे घरच्या कार्यक्रमाला माझा हातभार लागलाच पाहिजे ना, मी बघते। माधवा आज आपण जिथे पूजा सांगितली तिथे मंत्र जागरी करायचा आहे। नाही अजूनही लोकांचा माझ्यावरचा विश्वास कायम आहे हे बघून जरा हैसं वाटलं। अहो गजाननराव, कावळ्याच्या शापानं गाय मरत नसते। ऐका काय काय तुम्ही काय करत होता? का असं का विचारतेस? अहो तुम्ही मंदिरात जाणार होतात ना? कशाला? तुम्ही विसरलात? अहो रमाजी गोंधळात साडी नेसणार आहे ती तुम्ही देवीच्या पायापाशी ठेवणार होतात ना, हेही लक्षात नाही राहिलं तुमच्या? जास्त बोलण्याची गरज नाही। कधी काय करायचं असतं हे माझ्या चांगल्या लक्षात असतं। गोंधळाला अजून 2 दिवस बाकी आहे। एवढी घाई करायची गरज नाहीये। अहो पण आजी तुला एकदा सांगितलेलं कळतच नाही ना? कठीण कठीण आहेस। कळतंय मला, जे कळायला पाहिजे ते सगळं बरोबर कळतंय। नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय। गजाननराव, संस्कार, संस्कारातनं विचार, विचारातनं आचार आणि आचारामधनं कृती। बघा बघा बघा, माझी अश्विनी सगळी कामं कशी झपाट्यानं आणि निगुतीने करते। याला म्हणतात शिस्त आणि याला म्हणतात संस्कार। ज्यांना शुभं करोतीतला श माहित नाही त्यांना संस्काराबद्दल काय माहिती असणार म्हणा। माधवा, तू संस्कारांच्या बद्दल काही बोलूच नकोस। जाऊ द्या ना। आई 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 ऐका ना, असू दे असू दे। रमा हे घे, वाती झाल्यात, हे सगळं नेऊन ठेवा। शिका, अश्विनी कडून शिका कसं काम करायचं ते। हीच या घरासाठी शुभशकुन आहे। रमा बघू 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 काय झालं? हळद हळद
किती हा वेंधळेपणा. वेंधळेपणा नाही शालिनी, समय सूचकता म्हणतात त्याला. एखाद्यासाठी रक्त सांडणं तुमच्या रक्तात असायला लागतं, पण ज्यांना संस्कार म्हणजे अभिनय वाटतो त्यांना हे सांगून काय उपयोग आहे. पाहिलंस गजानना, तू हिच्या हातून पायावर पाणी घालून घ्यायचं नाकारलंस, पण नियतीच्या मनात जे असतं ना तेच घडतं. तिने तुझ्या पायावर रक्ताभिषेक घडवून आणला. हा रक्ताभिषेक आहे की रक्तपाताच्या दिशेने सुरू झालेला प्रवास आहे? माधव, काय बोलतोयस? हे मी नाही, परिस्थितीच बोलते. शुभ कार्य होण्याच्या आधीच सौभाग्यवतीच्या बांगड्या फुटल्या. हा अपशकुन आहे. आणि जोवर अपशकुनी व्यक्ती घरामध्ये वावरते तोवर या घरामध्ये हेच होत राहणार. आबा, शेवटी शकून अपशकून हे नियतीच ठरवते. हे नियतीच ठरवते. हे नियतीच ठरवते. तुमचं आणि माझं नातं हे रक्तापेक्षाही श्रेष्ठ आहे. हे रक्तापेक्षाही श्रेष्ठ आहे. श्रेष्ठ आहे. कार्तिकेय कुठे गेलाय? तुला काही सांगून गेलाय का? अहो नाही आई, मी त्याचाच विचार करते. अहो, रमाची साडी देवीच्या पायापुढे ठेवायला दिली होती ना, ती त्याला आणायला सांगितली होती. पूजाने पण त्याला आठवण करून दिली, पण ह्याचा पत्ताच नाहीये. कसा बेजबाबदार मुलगा आहे हा. कुठे राहिला काय माहिती. गजानना, अरे देवळात कोणाला फोन करता येईल का? म्हणजे देसायांचा वसंत असेल ना देवळात, मग त्याला सांगूया की कोणाबरोबर तरी साडी पाठवून दे म्हणून. म्हणजे घरातल्या देवांसमोर ठेवून रमाला घडी मोडता येईल साडीची. काय म्हणतोस गजानना? आता तू तुझ्या हाताने शिरा करायला घे. गजाननरावांचा पारा चांगलाच चढलाय. आता कधीही स्फोट होऊ शकतो. आपण फक्त वाट बघूया. अहो 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 हळू, जरा धाप लागलीये तुम्हाला. अरे जरा सबुरीनं, घरात कार्य आहे. कसलं कार्य? काय करताय? तर गोंधळ घालताय ना, आणि तेही त्या अपशकुनी मुलीसाठी. आणि मी म्हणतो कशासाठी करताय हे सगळं? या अपशकुनी मुलीमुळे आपल्या आयुष्यात इतका गोंधळ घातला गेलाय, तो काही कमी झाला का? आई, अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही हे जे काही करताय ते ताबडतोब थांबवा. ही मुलगी या घरात लग्न करू नाही तर विघ्न बनून आली आहे. आता तुम्ही किती शुभ वस्त्राच्या गोष्टी केल्या तरी या अपशकुनी मुलीमुळे तुमच्या कार्यात अपशकुनच घडणार नाही. आबा, माझी रमा अपशकुनी नाही. आबा आहे, ही मुलगी अपशकुनीच आहे. माझे शब्द लिहून ठेवा. या गोंधळात या मुलीमुळे नाही पुरोहितांचं नाक कापलं गेलं तर मी पौरोहित्य सोडून देईन.
कोणीच काही बोलू नका आणि कशाची काळजीही करू नका. कोणाच्या काही म्हणण्याने असं काही घडत नसतं. आता गोंधळ होणारच आणि ज्या दिवशी आपण ठरवलंय त्याच दिवशी होणार. कारण आपली रमा अपशकुनी नाही हे सिद्ध करण्याचा एवढा एकच उपाय आहे आपल्याकडे. आणि अपशकुनी ठरली तर काय, त्याचाही विचार करून ठेवा. आली आली या गोंधळाला गोंधळाला तुझ्या भवानी माझी आई, तुझ्या भवानी रमा कुठे आहे? आई मी बघून येऊ का? मला पण तेच कळत नाहीये. मागे बघून. राघव, अरे रमा कुठे? सगळी तयारी झाली आहे. अगं ती तयार होऊन निघतच होती, येईल इतक्यात आता. बरं. या मुलीच्या हातून कलश पडला, हात अपशकुन झाला, अपशकुन झाला, अपशकुन झाला. हेच आई, मी हेच म्हणत होतो. ही मुलगी अपशकुनीच आहे, अपशकुनीच आहे. हो, गुरुजी बोलतात ते बरोबर आहे. अपशकुन आया. हो, ही मुलगी अपशकुनी आहे. खरंच रमा, तू अपशकुनी आहेस. हो, अपशकुनी आहे. ही मुलगी अपशकुनी आहे. अपशकुनी आहे. अपशकुनी आहे. अपशकुनी आहे. रमा, काय झालं? ते लोक कुठे गेले? ते लोक आता इथेच उभे होते. ते कुठे गेले राघव? शांत, एकदम शांत. तू आपल्या खोलीत आहेस सध्या. तुझा डोळा लागला होता म्हणून तुला मी उठवलं नाही. राघव, मी मला माहिती आहे, स्वप्न बघितलंस तू. आणि स्वप्नात सुद्धा तीच गोष्ट बघितलीस जी सतत तुझा पाठलाग करते. रमा, तुझ्या कपाळावरचा घाम आणि डोळ्यातले भाव स्पष्ट सांगतायत मला. हे बघ, तू अपशकुनी नाहीयेस. चुकून सुद्धा हा विचार मनात आणू नकोस. अगदी खरं. विश्वास ठेव माझ्यावर रमा. गोंधळ आणि पूजा झाली ना की आबांनाही पटेल ते. काय? किती वाजले? कुठे होता तुम्ही इतका वेळ? गोंधळासाठी शुभ वस्त्र आणायला तुम्हाला सांगितलं होतं ना, ते तुम्ही आणलं नाही. त्यामुळे घरात किती वाज झाले याची कल्पनाच नाहीये तुम्हाला. केव्हाच गेला होतात? मध्यरात्र उलटून झाल्यावरती तुम्ही येतात घरी आणि त्यात तुमचा फोनही स्विच ऑफ आहे. फोन स्विच ऑफ आहे? हो. हो, काय बोलतेय मी? तुमचं काय असतं एवढं फोन मध्ये? बघू दे मला. नको काळजी करूस. मी पाणी घेऊन येतो तुझ्यासाठी. अरे पाणी संपलंय बहुतेक, मी घेऊन येतो. नाही राघव, थांब. राहू देत. टेन्शनमुळे मला इथे डोळा लागला असेल, पण आजी म्हणालात ना, गोंधळ होईपर्यंत मी या खोलीत झोपायचं नाही म्हणून.
मी आजींच्या खोलीत जाते आणि जाता जाता पाणी घेऊन येईन. बरं मी येऊ का? नाही नको, मी जाईन. गुड नाईट. गुड नाईट. माझा मोबाईल बघणं तर दूरच, हात लावण्याचा जरी प्रयत्न केलास ना तर जीव घेईन तुझा, कळलं? पहिली वेळ आहे ना, तर समज देऊन तुला माफ करतो, पण पुन्हा जर हात लावलास ना तर खरंच जीव घेईन तुझा. काय शांत राहायचं. बायको आहेस ना तर बायकोच्या जागी राहा, कळलं? उगाच अधिकार दाखवायला जाऊ नकोस. नाहीये तुला कुठलाही अधिकार. तुझ्या आयुष्यात नाक खुपसायची गरज नाहीये. नाक खुपसलीस ना तर मी काय करेन करणार सुद्धा नाही तुला. कोणीतरी होतं एवढं नक्की. नक्की कोण होतं? गुड मॉर्निंग लावण्या. गुड मॉर्निंग. लुकिंग ग्रेट ॲज युजल. थँक्यू. एनिवेज आपण कामाचं बोलूया. या शुअर. पेपरवर्क रेडी आहे. लेट्स गो टू दी कॉन्फरन्स रूम. आता ही मीटिंग झाली की तुला जे हवं ते तुझं झालेलं असेल. वाव, दॅट साऊंड्स ग्रेट. पण ही मीटिंग लवकरात लवकर संपवावी लागेल. ओके? अगं इतकी महत्वाची मीटिंग अशी लवकर संपवायची? हाऊ इट्स पॉसिबल? हे बघ, आज आपल्याला सगळं फायनल सेट करायचं आहे ना. आय नो तू हे सगळं व्यवस्थित मॅनेज करशील. दॅट्स राईट, बट नो 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 बट्स अँड इट्स ओके. नाबर, मला ऍक्शन हवी आहे. मला काही सेट करण्यात इंटरेस्ट नाही आहे. इनफॅक्ट डिस्ट्रॉय करायचं आहे मला. असं काहीतरी आहे जे उधळून लावायचंय मला. उधळून लावायचंय मला. उधळून लावायचं. अगं बाई, हो हो. आजी हे घ्या, तांदूळ झालेत निवडून. आई टोमॅटो मला वाटतं एवढे बास झाले ना. टोमॅटो द्या, मी चिरून देते तुम्हाला. अगं आम्हालाही करू दे की काही. राहू दे. अहो पण खमे डोकेबाज आहेस. म्हणजे गजाननाची अट पण मोडत नाहीस आणि आम्हाला मदत पण करतेस. त्याला म्हणतात एका दगडात दोन पक्षी. माझी सून आहेच मुळात गुणाची. तर आजी मला सांगा ना, गोंधळामध्ये अजून काय काय होणार आहे? खूप मजा असते अगं. काय काय बघतेस? अहो आई, पूजा कशी नाही आली अजून? मटकीची उसळ मीच करन असं मला म्हणाली होती. एवढा उशीर कधीच करत नाही ग. काय झालं असेल? तब्येत तर ठीक असेल ना तिची आई? आपण जाऊन बघून येऊया का? हो, मी तोच विचार करत होते. जाऊन बघून येऊया. आजी मी पण येते. हो चल चल. राहू देस. चल. पूजा, ए पूजा. पूजा अगं उठलीस का? दार उघड ना. पूजा. पूजा वहिनी. आजी, आई, पूजाची तब्येत जरा बरी नाहीये. हो का? नाही काही नाही. ते थोडा अशक्तपणा जाणवतोय असं म्हणाली. मग मीच तिला म्हटलं की थोडा वेळ आराम कर, पड म्हणून सांगितलंय. बरं केलं ना? ते बरं केलंस. पूजा, काही मदत हवी आहे का ग? काही नाही आजी, मी बरी आहे. मी येतेच आवरून. बरं. पूजा, हे बघ, तुला बरं वाटत नसेल ना
तर थोडी उशिरा आलीस तरी चालेल, नाही आलीस तरी चालेल. आम्ही बघतो कामाचं काय ते. हा, आम्ही बघतो, पण बरं वाटलं तर ये मग. तुम्ही दार बंद करून स्वतःसोबत अजूनही काहीतरी लपवताय. पूजा वहिनींच्या बाबतीत काहीतरी वाईट करताय हे कळतंय मला. पण हे प्रकरण कितीही गंभीर असलं तरी पूजा वहिनींसाठी मी खंबीर आहे.